अरे रे रे खतरनाक ब्लॉग होणार आहे आजचा ब्लॉग आहे बर्थडे पार्टी प्लस इस्कॉन टेम्पल पुण्यामधील। तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा शेवटपर्यंत। तर आज मी आलेले आहे इस्कॉन टेम्पल आणि त्याच्या शेजारी बालाजी मंदिर आहे तिथे, आणि खूप छान सुंदर असं ब्युटिफुल इस्कॉन टेम्पल आहे कात्रजला। तर तुम्ही नक्कीच या मंदिराला व्हिजिट देऊ शकता, सगळ्यांसोबत जाऊ शकता फिरायला फॅमिलीसोबत। एक नंबर आणि छान वाटतं, म्हणजे आपण तिथे गेल्यावर प्रसन्न वाटतं। तर आता मी मंदिरामध्ये एंट्री करत आहे। पाहू शकता किती सुंदर असं मंदिर आहे इथे, आणि प्रवेशद्वार पाहू शकता मंदिरात। आणि हे मंदिराच्या बाहेरचा नजारा आहे। तिथे राधाकृष्णाचं सॉन्ग गात होते हे सगळे जण, आणि बाहेरूनही तुम्ही मंदिर पाहू शकता किती सुंदर आहे। दिसायला पण छान आहे, आणि पाहू शकता किती सुंदर मंदिर आहे आतमध्ये। हे जे झुमर लाइटिंग वगैरे जे मंदिराचे आहे किती छान आणि सुंदर आहे, पाहू शकता। आणि गर्दी पाहू शकता किती गर्दी आहे, ती फुल गर्दी आहे। आणि हा सगळा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे। इथे पाहू शकता तुम्ही पाण्याचे कारंजे वगैरे कसे आहेत। परत तिथे जे कमळ ठेवलेले आहेत, कमळाचं डेकोरेशन किती सुंदर आहे। आणि हा सगळा मंदिराबाहेरील व्ह्यू आहे, किती सुंदर आहे। आणि इथे पण पाहू शकता मंदिराबाहेर किती छान श्रीकृष्ण भगवान आणि नागाच्या फण्यावरती विराजमान झालेले आहेत। किती ब्युटिफुल सुंदर असं इथे बनवलेले आहे। तर एकदम प्रसन्न मन झाले हे सगळं पाहून माझं। तर एकंदरीत खूप छान वाटलं या मंदिरामध्ये जाऊन मला तरी। तर तुम्ही नक्की जा या मंदिरामध्ये, आणि खूप छान डेकोरेशन आहे मंदिराचं। इतकी सुंदर लाइटिंग तुम्ही पाहू शकता, किती छान आहे मंदिरामध्ये। आणि खूपच छान वाटत होतं मंदिरामध्ये, लाइटिंग छान होते, झुमर छान होते, आणि डेकोरेशन तर एकच नंबर होतं। सगळीकडे खूप छान वाटत होतं। आणि पब्लिक पण पाहू शकता किती सारे लोक या मंदिरामध्ये आलेले आहेत। मी फर्स्ट टाइम ह्या मंदिरामध्ये गेले होते। पुण्यामध्ये इतकं सुंदर आणि छान मंदिर आहे हे पण मला माहीत नव्हतं। किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता। आणि तिथे जे मंदिराचे बांधकाम आहे किंवा डेकोरेशन आहे, राधाकृष्णांची मूर्ती आहे ती एकच नंबर होती, खूप सुंदर आणि सुबक अशी होती। बाहेरील डेकोरेशन पण छान होतं, लाइटिंग एकच नंबर होती। जर तुम्ही पुण्यातून माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की एकदा या मंदिराला भेट द्या, खूप छान आहे पाहण्यासारखं इथे, आणि खूप प्रसन्न वाटतं मन। या मंदिरात गेले तर आपल्याला थोडं पण बाहेर जाऊशी वाटत नाही। आणि या मंदिरात तुम्ही गेले तर संध्याकाळच्या टायमिंगला जायचं, म्हणजे 4च्या नंतर जायचं, कारण तिथली जे मंदिराची लाइटिंग वगैरे आहे ती एकच नंबर आहे, खूप छान आहे। राधाकृष्णाची मूर्ती पाहून तर आपल्याला खूपच प्रसन्न आणि छान वाटतं। आणि आम्ही मंदिरात गेल्यावर तिथे खूप सारे दिवे पण लावणार होते, पण आम्ही लवकर बाहेर आलो मंदिराच्या। तिथे जवळजवळ 500 वगैरे दिवे तयार करून ठेवले होते त्यांनी मंदिरात लावण्यासाठी। कृष्णाची लीला अपरंपार, तसंच या मंदिरात पण असं पाहायला भेटतं की इतकं सुंदर या मंदिराची आरास आणि डेकोरेशन होतं, खूप छान होतं। खूप दिवसांपासून मला या मंदिरामध्ये जायचं होतं, पण काही योग जुळत नव्हता, आणि मला माहीत पण नव्हतं की पुण्यामध्ये इस्कॉन टेम्पल आहे आणि इतकं सुंदर आहे, आणि इतके सारे लोक तिथे या मंदिरामध्ये येतात हे पण मला माहीत नव्हतं। इतकं प्रसन्न वाटत होतं त्या मंदिरामध्ये। या मंदिरामध्ये अनेक प्रकारचे छान छान झुमर लावलेले होते, लाइटिंगचं डेकोरेशनसुद्धा या मंदिरामध्ये खूप छान होतं। आणि पब्लिक पाहू शकता तुम्ही किती पब्लिक आहे या मंदिरामध्ये, खूप जास्त। खूप दिवसापासून मला या मंदिरामध्ये जायचं होतं, बऱ्याच दिवसांपासून सगळे सांगत होते की कात्रजमध्ये इस्कॉन टेम्पल आहे म्हणून, आणि त्यासाठी मी आलेले होते। तर हे बांधकाम वगैरे म्हणजे आता नवीनच सगळं दिसत आहे, हे नवीन मंदिर।
बाहेरील तुम्ही मंदिराच्या बाहेरील म्हणजे चारही बाजूनी असं चालण्यासाठी पॅसेज होते. तर मी तिथे उभे राहिले होते. तर तुम्ही पाहू शकता मंदिराच्या वर उभं राहून पण खालचा परिसर किती छान दिसत आहे. आणि आजचा माझा लूक कसा होता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शक्यतो माझा लूक हा गुलाबी साड्यांवरच जास्त आहे माझा लूक. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा माझा लूक कसा होता ते. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ढेबे टीचरांच्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत असणार आहे. जर कोणी व्हिडिओ नवीन पाहत असेल तर प्लीज नक्की आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर पण करा. भिंतीच्या बाहेरील कोरीव काम पाहू शकता तुम्ही, किती सुंदर राधाकृष्ण यांच्या मूर्तींची चित्र काढलेली आहे. आणि मी तिथं मेमरी कलेक्ट करण्यासाठी माझे थोडेसे फोटो काढलेले आहेत. कारण मी कुठेही बाहेर गेले तरी पण मेमरी कलेक्ट करण्यासाठी फोटो काढत असते. तर चला, आता माझं इस्कॉन टेम्पल फिरून झालेलं आहे आणि हा मंदिराच्या बाहेरील परिसर आहे, म्हणजे चालण्यासाठी पॅसेज आहे. तर बाहेरील तुम्ही पाहू शकता भिंतीवरील जे चित्र काढलेली आहेत ती किती सुंदर आणि सुबक अशी आहेत. तर पुण्यातील सगळ्यांनीच या मंदिराला भेट द्या, खूप छान आहे फिरण्यासाठी. आणि आता माझं इस्कॉन टेम्पल म्हणजे ते राधाकृष्णांच्या मूर्तींचं कृष्णाचे दर्शन घेऊन झाल्यावर शेजारीच एक छोटंसं बालाजी मंदिर आहे. तर आम्ही तिथे दर्शनासाठी गेलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे. खूप सुंदर हे पण मंदिर आहे, बालाजी मंदिर. आणि याचं पण डेकोरेशन खूप छान आहे. तर याला मिनी बालाजी बोलू शकता तुम्ही. आणि दोन्हीही दर्शनं तुमची इथे गेल्यावर होणार आहे. मिनी बालाजीचे पण दर्शन होणार आणि प्लस इस्कॉन टेम्पलला पण खूप छान आहे फिरण्यासारखं. फक्त संध्याकाळच्या टायमिंगला 4च्या नंतर तुम्ही या. आणि मला खरंच प्रचंड फिरण्याची आवड आहे. मी कुठेही गेले तरी फोटो तर क्लिक करतेच, पण मंदिरांमध्ये गेले तर व्हिडिओ पण काढते. कारण माझ्या चॅनलवर टाकले तर जे माझे फॉलोअर्स आहेत त्या सगळ्यांनी पाहावे यासाठी मी टाकत असते. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते. तसा तर मला काही टाईम नसतो, पण या मंदिरात जाण्याचा योगायोग एक बर्थडे पार्टीला आम्ही निघालेलो आहे त्यानुसार आलेला आहे. कारण हे इस्कॉन टेम्पल हे कात्रजला आहे आणि तिथेच मामाच्या मुलीचा बर्थडे होता. तर आम्ही त्यासाठी गेलेलो होतो. आत्ता मिनी बालाजीचं दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहे बर्थडे सेलिब्रेशनसाठी. तर आता पायऱ्या उतरून आम्ही निघालेलो आहे. हा मंदिराच्या बाहेरील परिसर आहे. मंदिराच्या बाहेर पण खूप छान डेकोरेशन होतं. तर पाण्याचं वगैरे डेकोरेशन केलेलं कमळ पाण्यामध्ये होतं. खूप छान वाटत होतं. तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या. पुण्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच द्या. आणि कोण बाहेर राहणारे असतील जे माझे व्हिडिओ बघतात, पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्राबाहेरील, त्यांनी पण या मंदिराला नक्की भेट द्या. खूप छान मंदिर आहे, फिरण्यासारखं पण आहे खूप. परिसर पण खूप छान आहे तिथला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आता आम्ही निघालेलो आहे. इथे गायी आहेत, गायींना चारा चारण्यासाठी. या मंदिराच्या बाहेर गायी होत्या, तिथे बांधलेल्या गायींना चारा चारण्यासाठी आता निघालेलो आहे. गायींना चारल्याच्या नंतर आम्ही लगेच बर्थडे पार्टीसाठी निघणार होतो. पण इथे गायी आहेत, त्या गायींना चारा चारण्यासाठी आम्ही निघालेलो आहे आता. आणि खूप छान वाटलेलं आहे आम्हाला इथे येऊन. तुम्ही पण नक्कीच इकडे या आणि म्हणजे तुम्हाला पण खूप प्रसन्न वाटेल या मंदिरामध्ये. इतकं छान आणि या मंदिरामध्ये शनिवार रविवार खूप गर्दी असते, कारण सगळ्यांना सुट्ट्या असतात. त्यामुळं सगळेच लोक फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. तर मग हे कात्रजला मंदिर आहे पुण्यामध्ये, जवळच्या जवळ असल्यामुळे सगळेच लोक इथे जातात. आणि इकडे पाहू शकता आता आम्ही गायींना चारा चारण्यासाठी आलेलो आहे. किती छान गायी आहेत. पण इथे अशी सिस्टीम होती की पैशाने चारा घ्यायचा आणि तो चारा गायींना चारायचा. पण आम्ही काही चारा वगैरे चारला नाही, आशीर्वाद घेतला आणि निघून आलो. इथे मी गायींचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे आणि
गायींचा आशीर्वाद घेत आहे. बाकीचे सर्व लोक गायींना चारा चारत होते आणि ते पण पैशाने घेऊन चारायचं, तिथेच भेटत होता. पण मी काही चारलेलं नाही आहे. मी फक्त आशीर्वाद घेतला आणि निघून आलेली आहे. आणि आत्ता मी आलेली आहे मामाच्या मुलीच्या घरी. ही माझी मावशी आहे. मामाच्या मुलीची सासू म्हणजेच माझी मावशी ही मामाची मुलगी आहे. तिच्या या मुलीच्या बड्डेला आम्ही आलेलो आहे. तर पाहू शकता आजचा माझा लूक आणि ताईचा पण लूक कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. पाहू शकता किती छान लूक आहे ताईचा पण. आणि इकडे पाहू शकता निकिता आणि माझ्या मामाच्या मुलीचा एक फोटो आहे. आणि या मुलीचा बड्डे आहे. ही मामाच्या मुलीची मुलगी आहे. तर किती क्यूट दिसत आहे तुम्ही पाहू शकता. तर हा बड्डेच्या आधीचा व्हिडिओ आहे, बड्डे सेलिब्रेशनच्या आधीचा. आणि इकडे पाहू शकता इथे किती सगळे लोक आलेले आहेत वाढदिवसाला, सगळ्या लेडीज. आणि हे ताईचं घर आहे, 3 रूमचा फ्लॅट आहे. ही माझी मावशी आणि ही आमची क्यूट चिऊ आहे. चिऊ पण खूप छान दिसत होती आणि ही मावशीची मुलगी आहे. तर एकंदरीत सगळे खूप छान दिसत होते आणि ही लहान मुलं पण खूप छान नटलेले होते. इकडे मामी बसलेले आहेत, या गुजरवाडीच्या मामी आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांना पाहिलंच असेल. ऑलमोस्ट बड्डेची पण तयारी झालेली आहे आणि आमची बर्थडे गर्ल पण तयार झालेली आहे. पाहू शकता तिचा बड्डेचा लूक, न्यू फ्रॉक तिला घातलेला आहे ताईने आणि ती किती सुंदर दिसत आहे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. निकिता तिच्यासोबत बोलत होती आणि तिचा हा पिंक कलरचा फ्रॉक तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि इकडे पाहू शकता सगळ्या महिला मंडळी बसलेल्या आहेत बेडरूममध्ये आणि बरेच पाहुणे आलेले होते सगळेजण. आणि आता बर्थडे सेलिब्रेशन चालू होणार आहे 2 मिनिट. आणि इकडे पाहू शकता वाढदिवसाची तयारी झालेली आहे. इथे केक कटिंग होणार आहे आणि निकिता पण फोटो काढत आहे. मावशी सगळ्या मुलांना बसवून घेत आहे. आता बर्थडे सेलिब्रेशन चालू होणार आहे. मामा वगैरे आलेले आहेत, माझे गुजरवाडीचे मामा मामी आणि मामांची मुलं आलेलीत. मामीची एक सुनबाई पण आले होते. आणि सगळ्यांना खरंच सॉरी, मला ब्लॉग टाकायला टाईम भेटत नाही, पण एडिटिंग करायला वेळ लागतो ना, त्यामुळं थोडासा ब्लॉग लेट झाला हा माझा. तर तुम्ही पाहू शकता इथे मामा उभे आहेत. हेच गुजरवाडीचे मामा आहेत माझे. आणि तर ब्लॉगिंगबद्दल मी बोलत होते, मला सध्या एडिटिंगला टाईम भेटत नाही आहे, त्याबद्दल सॉरी. आणि इथे पिंटू मामा बसलेले आहेत. हे पण माझे चुलत मामा आहेत, ते पण गुजरवाडीचे आहेत. आणि रेग्युलर व्हिडिओ येतील माझे 1-2 महिन्यामध्ये रोजचे. ह्या मामी आहेत गुजरवाडीच्या. तर पाहू शकता किती छान दिसत आहेत मामी. सध्या मोबाईलमध्ये खरंच खूप जास्त व्हिडिओ झालेले आहेत, कारण ब्लॉगिंग केलेलं आहे, एडिटिंग बाकी आहे. एडिटिंग करायला म्हटलं तरी 2-2, 3-3 तास लागतात. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा, लाँग व्हिडिओ. तुम्ही लाँग व्हिडिओ पाहिले तरच मी पुढचे लाँग व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये पण मला तसं सांगा, कारण मला एडिटिंग करायला खरंच ॲक्च्युली टाईम भेटत नाही. तर इथे केकचं आगमन झालेलं आहे. किती सुंदर 2 लेअरचा केक आहे, पाहू शकता. आणि आमच्या ताईला 2 मुली आहेत. दोन्ही मुलींचं बर्थडेचं सेलिब्रेशन हे एकत्र चाललेलं आहे. दोघींचा वाढदिवस एकत्रच करणार आहेत, कारण दोघींचा वाढदिवस हा लागोपाठ येतो. त्यामुळं दुसऱ्या दिवशी मोठ्या मुलीचा वाढदिवस होता. तर इथे आता दोघींचं सेलिब्रेशन चालू झालेलं आहे. मामी औक्षण करत आहेत आणि या गुजरवाडीच्या मामी आहेत. तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे, त्यांचे व्हिडिओ पण आहेत माझ्या चॅनलवर, म्हणजे माझ्यासोबत त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच आहेत. तर तुम्ही त्यांचा लूक कसा आहे, त्यांची साडीचा कलर वगैरे कसा आहे ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथून पुढेही छान ब्लॉग वगैरे मी टाकण्याचा खूप प्रयत्न करणार आहे. सध्या क्लासेस चालू असल्यामुळे बॅचेस आहेत. आणि इकडे दीपक सेट आलेले आहेत आपले, म्हणजे माझ्या मामाचा मुलगा. त्याच्या लग्नाचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही तो पण नक्कीच जाऊन पहा.
तर मी म्हणत होते की मला ब्लॉगिंगसाठी थोडासा टाईम भेटत नाही आहे. ॲक्च्युली काय ना, बॅच फुल आहेत क्लासेसच्या, तर क्लास घ्या, घरातलं काम वगैरे हे सगळं करूनही त्यातून थोडाफार टाईम भेटतो. त्यात मी आता शॉर्ट व्हिडिओ जास्त बनवते. पण 2 महिन्यांनी मी रोजचे ब्लॉगिंग टाकण्याचा खूप प्रयत्न करणार आहे. आणि मामा वगैरे इकडे उभे आहेत, पाहू शकता सगळे. औक्षण करण्याचा कार्यक्रम चालू आहे आता ताईच्या मुलीला. आणि खूप दिवसांनी मी ताईला भेटलेली असं मला वाटते, दीपकच्या लग्नानंतर पहिल्यांदाच, म्हणजे 6-7 महिन्यानंतर. आणि इथे अजून एक मावशी आहे. आणि इकडे पहा ही कशा लाजत आहे ती. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला छान छान शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ माझ्या चॅनलवर नक्की पाहायला भेटतील. सध्या माझे लाईव्ह सेशन पण चालू आहेत, लाईव्ह घेत आहे मी. तर तुम्ही माझ्या लाईव्हला येत जा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला लाईव्हमध्ये तुम्ही विचारू शकता. माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही माझ्या लाईव्हला नक्की येत जा. लाईव्हचा टायमिंग फिक्स मी करणार आहे नंतर. आता इथे औक्षण करण्याचा कार्यक्रम चालू आहे. पण मी ऑलमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त सगळ्यांना ओळखत नाही आहे. ही माझी मामाची मुलगी आहे. हिला तुम्ही बरेच म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं असेल आणि लग्नाच्या व्हिडिओमध्ये पण आहे ती. तर तिच्या दोन्ही मुलींचं औक्षण करत आहेत सगळेजण. आणि पब्लिक पाहू शकता, खूपच जास्त पब्लिक आहे वाढदिवसाला. आणि आत्ता आलेले आहे ढेबे टीचर. ढेबे टीचर औक्षण करून घेत आहेत, तुम्ही पाहू शकता. ढेबे टीचरांचा आजचा लुक कसा आहे ते पण सांगा. साडीचा कलर कसा वाटतोय माझा तुम्हाला, कारण मी प्रत्येक वेळेस थोडासा ना वेगवेगळा लुक ट्राय करण्याचा खूप प्रयत्न करत असते. तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पाठीमागे मावशी आणि सचिन उभे आहेत. सचिनबरोबर पण माझे व्हिडिओ आहेत, म्हणजे लाँग व्हिडिओमध्ये सचिन आहे बऱ्याच ठिकाणी. तर आज योगायोग असा की त्याच्या मुलींचा वाढदिवस आहे, तर मी त्याच्या घरी जाऊनच हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ टाकायला थोडा उशीर होत आहे, इतकंच सगळं. पण तुम्ही पाहू शकता, हे सचिनचं घर आहे, म्हणजेच ताईचं. आणि दोन्हीही मुली खूप क्यूट आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि कसं असतं ना, लहान मुलं ना वाढदिवसाच्या दिवशी खूप रडतात, कारण त्यांना इरिटेट होतं. ऑलरेडी आपण त्यांना चकमकीचे धकमकीचे असे कपडे वगैरे घालतो जास्त, त्यामुळं ते इरिटेट होतात. आणि सगळ्या लोकांना पाहूनही त्यांना असं वेगळं वाटतं, म्हणून रडत असतात वाढदिवसाच्या दिवशी. आणि इकडे पाहू शकता दुसऱ्या मामींचं आगमन झालेलं आहे. या पण मामी गुजरवाडीच्या आहेत. ज्या पहिल्या मामी बोलले मी त्या मामी आणि या मामी दोघीजणी जावा आहेत, जाऊबाई जोरातवाल्या. आणि पाहू शकता आता केक कटिंग करायचं आहे. तर आमचं बाळ पाहू शकता, पिल्लू किती छान दिसत आहे. इथून पुढे खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत नक्कीच. तर तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, तुम्हाला माझे लाँग व्हिडिओ पण पाहायला भेटतील आणि शॉर्ट व्हिडिओ पण पाहायला भेटतील. आणि तुम्ही याआधीचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर नक्कीच माझ्या चॅनलवर जाऊन पूर्ण सगळे व्हिडिओ पाहून घ्या, कारण सगळे व्हिडिओ जास्तीत जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि इथं केक कटिंग चालू आहे, तर पाहू शकता सेलिब्रेशन जोरात चाललेलं आहे वाढदिवसाचं. आणि चिऊ पण आमची खूप छान दिसत आहे, केकचा कलर पण छान आहे. आणि आता केक कटिंग करून झालेला आहे. चिऊ काही जास्त म्हणजे अशी रडकी वगैरे नाही. आता ही लहान मुलगी म्हणलं होती थोडीशी रडणार, पण नाही, आईवडिलांकडे मुलं काही रडत नाही, तुम्ही पाहू शकता. दुसरी मुलगी केक चारते, पण ती खाती का तरी नाही. आईवडिलांकडे मुलं एकदम मस्त खुशीत आणि आनंदात असतात. तर चिऊ पहा, चिऊ खूप क्यूट आहे. तिच्यावरचे माझे शॉर्ट व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत यूट्यूबला, तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते पण पहा. ही मुलींची आत्या आहे, म्हणजे चिऊची आत्या आहे. तर आत्या पण चिऊला केक चारत आहे. हे चिऊचे आजोबा आहेत, म्हणजेच ताईचे सासरे, सचिनचे पप्पा, माझे काका. आणि एडिटिंगमध्ये काही चुकाही होऊ शकतात बोलण्यामध्ये वगैरे, तर थोडंसं समजून घ्या माझं. मी काय प्रोफेशनल अजून जास्त इतकी मोठी यूट्यूबर झालेली नाही आहे. आणि आता इकडे पाहू शकता जेवणाचे मेनू काय काय आहेत इथे पाहूया. पुऱ्या आहेत, प्लस असा एक भाजी आहे,
इकडे पाहू शकता किती सुंदर अशी यम्मी टेस्टी सॅग भाजी आहे। जिलेबी पण होती, मी दाखवली नाही यामध्ये, तर पाहू शकता सॅग भाजी आणि मसाले भात। जिलेबी होती पण मी इथे दाखवलेली नाही आहे। आणि जेवण खूप सुंदर होतं, चवीला पण छान होतं। किचन पाहू शकता हे ताईचं, आणि ही आमची मावशी। आता जेवण वाढायचं आहे सगळ्यांना, त्यामुळं सगळेजण जेवण काढत आहेत। इथे बघा पुलाव भात किती सुंदर। जेवणाच्या कार्यक्रमाला तरी रात्रीचे 9:30 वाजलेले होते, आणि थोडंसं हे कात्रजच्या वरती आहे म्हणजे ताईचं घर, तर आम्हाला उशीर होईल म्हणून मी पटकन सगळ्यात आधी जेवायला बसले होते। आणि इकडे पाहू शकता सगळेजण बसलेले आहेत पाहुणे आणि इकडे पाहू शकता रेश्मासोबत थोडासा व्हिडिओ काढावा म्हटलं। जास्त फोटो वगैरे काही काढायला भेटले नाही। दीपक आणि रेश्मा थोडे उशीर आले होते वाढदिवसाला, पण दीपकचं आमच्याकडे लक्ष नव्हतं, त्यामुळं रेश्मा आणि मी कॅमेऱ्यामध्ये पाहत होतो। पण थोड्या वेळाने दीपकने आमच्याकडे पाहिलेलं आहे। त्याला माहिती होतं मी हा व्हिडिओ ब्लॉगमध्ये टाकणार आहे, आणि ब्लॉगमध्ये टाकण्यासाठी व्हिडिओ काढत आहे, तर त्यामुळं तो हसत होता। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि हे मामा मामी आहेत माझे, तर फोटो कसे आले ते पण सांगा, कारण आपण काही प्रोफेशनल फोटोग्राफर नाही आहे, पण यूट्यूबर नक्की आहे। तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। कमेंट करा कसा व्हिडिओ झालेला आहे ती। मला थोडंसं एडिटिंगला टाईम भेटत नाही, त्यामुळं प्रोफेशनल एडिटिंग होत नाही माझ्याकडून, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते। आणि सगळ्यांचे मनापासून आभार ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे। आपली यूट्यूब फॅमिली वाढत चाललेली आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने असंच प्रेम असू द्या, आणि इथून पुढेही असे छान छान व्हिडिओ काढण्याचा मी नक्की आणि नक्की प्रयत्न करणार आहे। तर ढेबे टीचरांकडून सगळ्यांना थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। कमेंट केल्यावर मला समजेलच कोणी कोणी व्हिडिओ पाहिलेला आहे, तर मनापासून हा व्हिडिओ पहा आणि नक्की कमेंट करा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय। आणि तुम्ही थोडेसे फोटो क्लिक केलेले आहेत ते पण तुम्ही पाहू शकता शेवटपर्यंत, तर बाय बाय।